गुणाकार या ठिकाणी दिलेला आहे। तर आता या ठिकाणी तुम्हाला काय आहे की एकतर गुणाकार दिला जाईल किंवा भागाकार दिला जाईल। मग आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला टोटली 3 संख्या आहेत, बरोबर। या तिघांचं ऑलरेडी उत्तर आपल्याला दिलेलं आहे। मग या ठिकाणी तुम्हाला फक्त गुणाकार दिलाय का भागाकार दिला एवढंच बघायचं आहे आणि कोणत्या संख्या दिल्या। आपल्याकडे 3 संख्या होत्या 154, 18, 27, 72। त्यापैकी 27, 72 आलाय, 18 आलाय, राहिली कोणती 154, म्हणजे आपलं उत्तर 154 आहे। ही झाली पहिली कन्सेप्ट, बरोबर। पण फिक्स 154 नाही। आता पॉईंटचा आपल्याला विचार करायचा असतो। मग पॉईंटचा विचार कसा करणार, तर जर इथं गुणाकार आला तर पॉईंटच्या नंतर इथं किती अंक आलेत, इथं किती अंक आलेत त्यांची बेरीज करायची गुणाकार आला तर, आणि भागाकार आला तर वजाबाकी करायची। मग भागाकार करताना आता इथं किती अंक आलेत 2 आणि इथं किती अंक आलाय पॉईंटच्या नंतर 1। मग 2 मधून 1 गेला, या दोघांची आपण काय करणार वजाबाकी करणार। का वजाबाकी करणार, भागाकारामुळे। जर गुणाकार असतं तर काय केली असती बेरीज, मग भागाकारामुळे वजाबाकी केली, 2 मधून 1 गेला, राहिला काय 1। आता आलेल्या उत्तरामध्ये 1 अंक सोडायचा आणि दशांश चिन्ह देऊन टाकायचं, म्हणजेच आपलं उत्तर काय आलं 15.